तुमसर तालुक्यातील बामणी येथे वैनगंगा क्रीडा मंडळ बामणी यांच्या वतीने नुकताच आंतरराज्यीय महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत महाराष्ट्रातील 21 तर छत्तीसगड राज्यातील 2 महिला संघांनी सहभाग नोंदवून स्पर्धेला रंगत आणली। अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात मराठा लॉन्सर नागपूर संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला व 21,000 रुपयाच्या प्रथम पारितोषिकाचा मान मिळवला, तर छत्तीसगड येथील गोंडवाना क्लब डोंगरगड संघाने द्वितीय क्रमांक मिळवत 15,000 रुपयाचे पारितोषिक पटकावले। तृतीय पारितोषिक जय सेवालाल वासिम संघाला 10,000 रुपये, तर चौथे पारितोषिक 6,000 रुपये संघर्ष क्रीडा मंडळ नागपूर संघाला प्रदान करण्यात आले। या स्पर्धेचे विशेष आकर्षक राष्ट्रीय कबड्डी खेळाडू मंगला ढबाले नागपूर साक्षी तसेच छत्तीसगड राज्य संघाचे नेतृत्व करणारी सावित्री या खेळाडू ठरल्या। त्यांच्या खेळामुळे प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। स्पर्धेसाठी राष्ट्रीय पंच म्हणून सुरेश काडसरपे, मंगलदीप गबने, जितेश देशमुख, मुकेश कांबळे यांनी काम पाहिले, तर निरीक्षक म्हणून सुधाकर कालकर यांनी जबाबदारी पार पडली। या यशस्वी आयोजनासाठी गणेश जामजारे, विक्की कालकर, प्रणय मते, शुभम बोरकर आणि कार्तिक भोयर यांनी विशेष परिश्रम घेतले। स्पर्धेला परिसरातील क्रीडाप्रेमी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली।